15 दिवसापासून जालना जिल्ह्यात पावसाची उघडीप, खरीप पिकं संकटात, शेतकरी हवालदिल। आज दिनांक 4 रोजी शुक्रवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील खरीप पिकं पावसाअभावी संकटात आली आहे। गेल्या 15 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस नाही, त्यामुळे सोयाबीन, कपाशी, मका ही पिकं पावसाअभावी संकटात आली आहेत। पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सध्या पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनची पानं पिवळी पडत असून ऐन दुपारच्या वेळी सोयाबीन जमिनीवर माना टाकत आहेत। अधूनमधून पावसाची रिमझिम जरी सुरू असली तरी पिकांना वाढीसाठी हा पाऊस दिलासादायक ठरत नाहीये, त्यामुळे मोठा पाऊस पडावा या अपेक्षेत सध्या शेतकरी आहेत। 15 दिवस झालेले पाऊस पडत नाही, काही नाही। शेतकऱ्यांनी माल पेरून ठेवलेले, सोयाबीन आज मान टाकत आहेत, कापसाचे तेच आहेत, तुरीचे पण तेच होत आहे शेतामध्ये। जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडला नाही, उन्हाळ्यामध्ये पावसाची गरज नव्हती तेव्हा मशागत करायची होती शेतकऱ्यांवर, तेव्हा पावसाने शेतकऱ्यांना मशागत करू दिली नाही व्यवस्थित। त्याच्यानंतर कसरी उघाड झालं, शेतकऱ्यांनी गडबड करून मशागत केली, पेरण्या करून घेतल्या गडबड करून, पण गडबडीमध्ये आज शेतकरीच अडचणीत आलेला आहे। कारण गडबडीमध्ये पेरण्या झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि आज जेव्हा पावसाची आवश्यकता आहे तेव्हा आज पावसाने पाठ फिरवलेली आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत। लाखो रुपयाचे बियाणे, खत हे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये टाकलेले आहेत, आणि अशा या वातावरणामध्ये आता शेतकऱ्यांना काय करावं ते सुचत नाही। शेतकऱ्यांच्या पुढे आता दुबार पेरणीचं संकट सुद्धा उभं राहण्याची शक्यता आहे, जर पाऊस लवकरात लवकर नाही पडला तर। आता याच्यामध्ये काय नाव आपलं? मी विजय पारे, नागेवाडी 182 नंबर गट। पाऊस नाहीये, लोकांनी स्वतः जवळचे पैसे खर्च करून, कोणी सोनं गहाण ठेवून मालाची बराबरी केली आज, आणि पाऊस नसल्यामुळं खूप मोठं संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवर। आज 15 दिवसापासून पाऊस नाहीये आणि बिलकुल माल सुकून चाललेले आहे। काय नाव आपलं? अशोक पारे।